बेळगाव वेंगुर्ला रस्त्यावर आणखी किती बळी जाऊ देणार? वर्षभरात 30हून अधिक अपघातात गेले 10 बळी. रुंदीकरणाचं काम तातडीनं पूर्ण करण्याची होतीये प्रवाशांमधून मागणी. चंदगड तालुक्यातील अवघ्या 45 किलोमीटर रस्त्याचं रुंदीकरण लाल फितीत अडकल्यानं गेल्या वर्षभरात 30हून अधिक अपघातात 10 जणांना जीव गमवावा लागला असून अनेकांना कायमचं अपंगत्व आलंय. आणखीन किती जणांचा बळी दिल्यानंतर बेळगाव वेंगुर्ला रस्ता रुंदीकरणाचा प्रश्न मार्गी लागणार असल्याचा सवाल जनता आणि प्रवाशांमधून उपस्थित होतोय. बेळगाव वेंगुर्ले मार्गावरील सिंधुदुर्ग जिल्हा हद्दीपर्यंत रस्त्याचं रुंदीकरण झालं असून हा रस्ता पुणे बेंगळूर महामार्गाला जाऊन मिळाला. या रस्त्यावर अनेक ठिकाणी सुपे, मजरे, कारवे, पाटणेफाटा, धुमडेवाडी, नागणवाडी, कानूर इथं धोकादायक वळणं आहेत. त्या ठिकाणी अनेक अपघात झाले असून ही वळणं रस्त्याचं रुंदीकरण केल्याशिवाय निघू शकत नाहीत. रस्त्यावरील मजरे, कारवे, तांबुळवाडी, कानूर येथील पूल जीर्ण झालेत, त्याचीही पुनर्बांधणी आवश्यक आहे. या मार्गावरून गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्रातील लहान, हलकी, अवजड वाहनांची सतत वर्दळ असते. वाढत्या रहदारीचा विचार करता आमदार राजेश पाटील, भाजप संघ निवडणूक प्रमुख शिवाजीराव पाटील यांनीच या प्रश्नी सातत्यानं पाठपुरावा केल्यास लवकरच या रस्त्याच्या रुंदीकरणाचा प्रश्न निकाली निघू शकतो असं जनतेचं म्हणणं आहे. वाढत्या रहदारीच्या वाहतुकीमुळे या रस्त्यावर अपघातांचे प्रकार वारंवार घडतात. महामार्गास असलेल्या संलग्नतेचा विचार करून सार्वजनिक बांधकाम विभागानं 7 महिन्यांपूर्वी मंडळ कार्यालयाकडे प्रस्ताव सादर केलाय. मात्र राजकीय इच्छाशक्ती अभावी त्यापुढे काहीच हालचाली झाल्या नाहीत. मजरे कारवे इथं यशवंतनगर येथील रवींद्र सबनीस, शिनोळी इथं तडशिनहाळमधील रमेश कडोलकर, मजरे कारवे इथं मारुती कुटरे यांचा हकनाक बळी गेला. त्यामुळे बेळगाव रस्त्याच्या रुंदीकरणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय.